हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेफिनाइट इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. क्वेश्चन ऑन प्रॉपर्टीज आपला टॉपिक चालू आहे. 2 प्रॉपर्टीज आहे, त्याचा व्हिडिओ आपण अगोदरच बनवला आहे. पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल फॉलो करा. पुढचा क्वेश्चन बघतोय आपण. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन, लिमिट दिलं आहे 1 to 3 रूट एक्स अपॉन रूट 4 - x प्लस अंडर रूट एक्स. हे इक्वेशन आपल्याला दिलं आहे. आता जे काही इक्वेशन दिलं त्याला आपण लेट आय इक्वल्स टू ॲझ्युम करून घेतो आणि इक्वेशन नंबर 1 देतो ॲज इट इज, स्टेप नंबर 1. त्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची असते. आता प्रॉपर्टी कोणती यूज करणार आहे आपण बाय युजिंग प्रॉपर्टी, तर ते आपण लिमिटवरून ठरवतो. लिमिट काय आपलं ए टू बी, 2 कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे ए टू बी लिमिट आहे. मग ए टू बीची प्रॉपर्टी आपण वापरणार आहे इथं. मग ए टू बीची प्रॉपर्टी काय सांगते, एफ ऑफ एक्स, एक्स आपण रिप्लेस करणार आहे. कशाने रिप्लेस करणार आहे, ए प्लस बी मायनस एक्सने. जिथे जिथं एक्स आहे तिथं आपण ए प्लस बी मायनस एक्स रिप्लेस करणार आहे. त्यानंतर ए कोणता आहे आपला, तर ए असतो आपलं लोअर लिमिट आपलं A1 आणि अप्पर लिमिट जे असतं ते आपलं बी असतं, ते आलं आपलं 3. ए आणि बी आपण आता ठरवलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे. प्रत्येक एक्स आपण कशाने रिप्लेस करणार आहे, ए प्लस बी मायनस एक्सने, ह्या टर्मने ए प्लस बी मायनस एक्सने प्रत्येक एक्स आपण इथं रिप्लेस केला आहे. बघा इथं आपण काय केलं आहे, रिप्लेस केलं आहे. इक्वेशन नंबर 1 रिप्लेस केल्यानंतर ते सॉल्व केलं. 3 + 1 4 मायनस एक्स. नंतर हे सॉल्व केलं, इथं आलं अंडर रूट एक्स. हे सॉल्व केलं, 3 + 1 मायनस एक्स आलं 4 मायनस एक्स. सॉल्व केल्यानंतर जे काही इक्वेशन येतं त्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. इक्वेशन नंबर 2 आल्यानंतर कंपल्सरी स्टेप आहे आपली, आपण काय करतो, ॲडिंग करतो. इक्वेशन नंबर 1 आणि 2 काय करतो, ॲड करतो. ॲडिंग इक्वेशन 1 आणि 2. इक्वेशन 1 आणि 2 ॲड करताना किंवा ही स्टेप करताना एक लक्षात ठेवायचं, LHS पण ॲड करायचं आपल्याला. LHSला आपलं काय असतं, आय प्लस आय काय होतं आपला 2i आणि RHS पण आपण इथं ॲड केला आहे. एक्स रूट एक्स प्लस अंडर रूट एक्स मायनस 4 मायनस एक्स इथं आपण सॉल्व करतो आहे. त्यानंतर हे सॉल्व केल्यानंतर आपलं खाली उरतं आहे ॲज इट इज टर्म आपण घेतली. अंडर रूट एक्स असा झाला, मधला प्लस असाच आला. अंडर रूट 4 मायनस एक्स ॲज इट इज इथं आला. त्यानंतर डिनॉमिनेटर सेम होता, बघा डिनॉमिनेटर दोन्ही सेम होता, मग डिनॉमिनेटर आपण कॉमन काढला इथं. त्यानंतर आता हे सॉल्व करताना सारख्या टर्म दिसत आहे मला, सारख्या टर्म आपण कट करणार आहोत. अंडर रूट एक्स कॅन्सल, अंडर रूट 4 मायनस एक्स कॅन्सल. उरलं काय, 1dx आणि इकडे 2i. लिमिट 1dxचं इंटिग्रेशन येतं एक्स आणि लिमिट आपण LHSला लिमिट असतं ते आपण RHSला इथं लिहिले. त्यानंतर ॲप्लाइंग लिमिट ॲप्लाय करताना काय करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके, म्हणजेच 3 - 1 होईल इथं. 3 - 1 काय होईल, 2. LHSला काय आपले 2, हा 2 आहे. हा 2 आपला कुठे जाईल,